बीडमध्ये सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे। गुन्हा दाखल करण्याची मागणी या आंदोलकांनी केलेली दिसतेय। गेल्या 3 तासांपासून या ठिकाणी हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। परळीमध्ये वंजारी समाज आक्रमक झालाय आणि पोलीस ठाण्याच्या समोर हे ठिय्या आंदोलन सध्या बघायला मिळते। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। गोविंद, काय नेमकी या आंदोलकांची मागणी आहे? यामिनी आपण बघतो की मागच्या 3 तासापासून बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या समोर आवारामध्ये आपण बघतो की अशा प्रकारची गर्दी झाली आहे। हे सगळे मुंडे समर्थक आहेत आणि यांची प्रमुख मागणी अशी होती की काल जो काही मोर्चा परभणीमध्ये झाला होता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी, तर त्यात मनोज जरांगे पाटील यांनी काही विधान केली होती, तर त्यांचा आक्षेप या मुंडे समर्थकांनी घेतलाय आणि त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भात मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया या मागच्या आठवडाभरामध्ये बऱ्याच वेळा बीडमध्ये होत्या। मात्र या वंजारी समाजासंदर्भामध्ये त्यांनी काही प्रेस कॉन्फरन्समध्ये आज सुद्धा वक्तव्य केली, यापूर्वी पण केली होती आणि या मुंडे समर्थकांचं असं म्हणणं आहे की ते आमच्या जातीच्या विरोधात आहे, हा आमच्यावर अन्यायकारक आहे आणि म्हणून आता तर अगदी सुरेश धस यांच्यावरही ते जे विधान करतायत त्या संदर्भात कारवाई करा आणि असे सातत्याने या मागण्या वाढत चालल्यात आणि या मागण्यासाठी मागच्या 3 तासापासून या मुंडे समर्थकांचा ठिय्या सध्या पोलीस स्टेशन समोर सुरू आहे। यामिनी, अगदी गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।